टिळकनगर परिसरातील जिल्हा परिषद अंगणवाडीत राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम सुरू असतानाच तब्बल 6 ते 6.5 फूट लांबीच्या सापाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ माजली। या घटनेमुळे लहान बालकांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 0 ते 5 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू होते। परिसरातील नागरिक आपल्या बालकांना घेऊन अंगणवाडीत आले होते। दरम्यान अंगणवाडीतील वस्तू आणण्यासाठी कर्मचारी आतील खोलीत गेले असता मोठा हा साप फिरताना दिसला। हे दृश्य पाहताच महिला कर्मचारी घाबरल्या आणि तात्काळ मदतीसाठी धावपळ उडाली। घटनेची माहिती मिळताच AREAS फाउंडेशनचे संचालक व वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी शिताफीने धामण जातीचा 6 ते 6.5 फूट लांबीचा साप पकडून सुरक्षितरित्या बाहेर काढला। साप पकडल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला। विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा याच ठिकाणी साप आढळल्याची माहिती समोर आली आहे। यापूर्वी 15 एप्रिल रोजीही साप पकडण्यात आला होता। टिळकनगर येथील अंगणवाडी इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। आतील फरशी पूर्णपणे उचकटलेली असून भिंतींना मोठमोठी भगदाड पडली आहे। ही भगदाड इतकी मोठी आहे की इमारतीच्या आतून बाहेरचा भाग स्पष्टपणे दिसतो। त्यामुळे उंदरांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला असून त्याचमुळे सापांचाही वावर वारंवार होत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे अंगणवाडीतील चिमुकले, कर्मचारी आणि पालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। ओझरगाव आता नगर परिषद क्षेत्रात असले तरी अंगणवाडी, प्राथमिक शाळा आणि आरोग्य केंद्र अजूनही जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे। या सर्व इमारतींची अवस्था अत्यंत खराब असल्याने तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिक व पालकांनी केली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी याकडे लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। इमारतीत उंदरांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने साप येतात आणि साप पकडण्यासाठी आम्हाला बोलावले जाते। इमारतीत उंदरांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे साप येतात। अनेकदा साप पकडण्यासाठी आम्हाला बोलावले जाते, मात्र भगदाडे आणि बिळांमुळे साप लपून बसतात। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी धोका अधिक वाढतो। उंदीर नियंत्रणात आणल्यास सापांचे प्रमाणही कमी होईल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।